सर सातत्याने राहुल सोलापूरकर घटना होते, आरोपीला संरक्षण मिळतं. प्रशांत कोरटकर घटना घडते, आरोपीला संरक्षण मिळतं. आता दोन्ही आरोपी फरार होऊन जातात. म्हणजे प्रशांत कोरटकर फरार आहेत पोलीस संरक्षण असताना. आता आणखी एक नवा मुद्दा निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सेन्सॉर बोर्ड सरळ सरळ म्हणते की नामदेव ढसाळ कोण. नाही, खरं तर हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि जर अशा पद्धतीनं आणि अत्यंत दुर्दैवी आहे सातत्यानं अशी विधानं करायची. ही विधानं केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत विधानं करायची, त्यानंतर पळवाट काढायची. हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी मॉर्फ केलेला आवाज होता असं सांगायचा आणि मग पुन्हा पळवाट काढायची. आणि हे जर होत असेल आणि त्यात आजचा जर सेन्सॉर बोर्डाची विचारणा बघितली, एका सिनेमामध्ये एक कविता होती आणि ही कविता नामदेव ढसाळ यांची असं सांगितल्यानंतर जेव्हा प्रश्न विचारला गेला, जर सेन्सॉर बोर्ड विचारत असेल नामदेव ढसाळ कोण, तर मग हे अत्यंत दुर्दैवी आहे. हा सेन्सॉर बोर्डचा जो कोणी प्रश्न विचारणारा होता यांना खरं तर चपलेनी मारायला हवं. ज्या खुर्चीत ते बसले आणि त्यानंतर त्यांना प्रश्न पडत असेल की नामदेव ढसाळ कोण आहेत, हा जर प्रश्न विचारला जात असेल आणि ती कविता काढायला सांगितली जात असेल, तर खरोखर हे एक प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने हे सांस्कृतिक अतिक्रमण होतं आहे का. हे सांस्कृतिक नरेटिव्ह महाराष्ट्राचं जे एक बहुरंगी सांस्कृतिक नरेटिव्ह आहे हे पुसून एकाच अंगानं जाणारं सांस्कृतिक नरेटिव्ह देण्याचा प्रयत्न होतोय का, हे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात. पण सातत्यानं अशा लोकांना पोलीस संरक्षण दिलं जातं, ह्याला राजाश्रय म्हणावा लागेल का. नाही, दुर्दैवानं जेव्हा ती एक क्लिप जी कथित कोरटकरांची जी क्लिप होती ती ऐकली, तर त्यामधलं एक वाक्य जे अत्यंत चिंताजनक आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांचा मी हस्तक आहे. पुढची सगळी वाक्य जी आहेत त्याच्या आधीचं हे जे वाक्य आहे, हे वाक्य अनेकांच्या खरं तर मनात अनेक शंका निर्माण करणार आहे. जर अशा पद्धतीनं हे होत असेल तर मग माननीय मुख्यमंत्री महोदयांची सरकारची एक नैतिक जबाबदारी निर्माण होते आणि या नैतिक जबाबदारीला सरकारनं जागायला हवं अशी आमची भावना आहे. राज्याचा अर्थसंकल्प आता जाहीर होणार आहे, तर त्याची एक भीषण बाब समोर आलेली आहे. केवळ 43% निधीचा जो आहे तो खर्च मागच्या 1 वर्षामध्ये झाला आहे आणि सर्वात जास्त खर्च हा फक्त लाडकी बहीण योजनेवर होतो. मला वाटतं माननीय अर्थमंत्री महोदयांनी याविषयीचा जर काही गैरसमज झाला असेल तर तो स्पष्ट करणं गरजेचं आहे. कारण केवळ 43%च हा खर्च का करण्यात आला, मग ही महसुली तूट ही नेमकी का निर्माण झाली, 15 फेब्रुवारी नंतरच्या खर्चांना ही नेमकी कात्री का लावण्यात आली आणि फक्त मग लाडकी बहीण या एका योजनेपोटी एका डिपार्टमेंटचं परफॉर्मन्स चांगला राहिला आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही अनुत्तरित राहतात. स्वारगेटमध्ये बस डेपोमध्ये बलात्काराची घटना घडते. गृहराज्यमंत्री योगेश कदम हे त्या ठिकाणी जातात, पत्रकार परिषद घेतात. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचं वक्तव्य आहे की त्या महिलेने त्या तरुणीने आरडाओरड केली नाही, फोर्स दिसला नाही या संपूर्ण घटनेमध्ये. नाही, माननीय योगेश कदमजी यांचं हे अत्यंत अपरिपक्वतेचं हे वक्तव्य आहे, अत्यंत दुर्दैवी हे वक्तव्य आहे. आणि अशा पद्धतीनं वक्तव्य करण्यापेक्षा खरं तर तिथली नेमकी कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती होती याचा आढावा घेणं हे जास्त गरजेचं होतं. तिथले सगळे CCTV हे सुरू होते का. कालच मी एका न्यूज चॅनलवर बघितलं, आकाशाकडे तोंड करून असलेला CCTVसुद्धा याच स्वारगेट स्थानकामध्ये होता. आणि अशा पद्धतीनं जर इतकी असंवेदनशील वक्तव्य जर मंत्री महोदय करत असतील तर खरोखर दुर्दैवी आहे. परंतु सातत्यानं या जो दत्ता गाडे म्हणून जो आरोपी आहे या सगळ्या प्रकरणामधला, त्याला अटक जरी झाली असली तरी त्याचे जे फोटोज आहेत ते माऊली कटके जे शिरूरचे आमदार आहेत त्यांच्याबरोबर पण दिसतात आहेत. अशोक बापू पवार यांच्यासोबत सुद्धा त्यांचे फोटो दिसतात आहेत. तर यामध्ये या कार्यकर्त्याचे फोटो कोणाबरोबर दिसले म्हणून कार्यकर्त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला आहे का, ही दुसरी गोष्ट फार जास्त महत्त्वाची आहे. तो जो कोणी नराधम आहे याला अटक झालेली आहे आणि याच्यावर लवकरात लवकर जी कठोर कारवाई आहे ही करण्यात यावी, हीच सगळ्यांची मागणी, हीच सगळ्यांची भावना आहे. अशोक बापूंचं असं म्हणणं आहे की तो दत्ता गाडे म्हणून जो आरोपी आहे तो माऊली कटकेंचा कार्यकर्ता आहे. सातत्याने उज्जैन महाकालची जी काही दर्शनं माऊली कटके घडवत होते त्याला सहकार्य करण्याचं काम त्यांचा कार्यकर्ता हा दत्ता गाडे करत होता. तर यामध्ये कोणत्याही अपेक्षा हीच आहे की जेव्हा अशा पद्धतीचा गुन्हा झालेला असतो, या गुन्ह्याला कुठलाही राजाश्रय न मिळता, कुठलाही राजकीय वरदहस्त न मिळता त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, ही गोष्ट जास्त महत्त्वाची. वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट मिळते असा आरोप जो आहे तो संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी लावलेला आहे. सातत्यानं मुख्यमंत्र्यांकडे ते मागणी करतात. जवळपास 70-72 दिवस झाल्यानंतर सुद्धा सरपंच संतोष देशमुख यांना
त्यांच्या कुटुंबियांना न्याय न मिळणं हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि अशा पद्धतीनं जर देशमुख कुटुंबियांची जर मागणी असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याविषयी स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे की खरोखर VIP ट्रीटमेंट मिळते का, की कायद्यासमोर सगळे समान. हे जे आपलं सूत्र आहे, हे जे आपलं तत्त्व आहे, कोणाचेही राजकीय लागेबांधे न पाहता माननीय मुख्यमंत्री महोदय तेवढी कठोर पावलं उचलणार का हे आता बघणं महत्त्वाचं आहे. सरकारच्या काळात शक्ती कायदा आणण्यात आला होता. विधानसभा विधान परिषद दोन्हीकडे मंजूर झाला. 4-4.5 वर्षापासून केंद्राकडे तो कायदा सोडून आहे. आता तो कायदा मागे घेण्याचे निर्देश देण्यात आल्याची एक बाब समोर येताना पाहायला मिळते. नाही, याविषयीची मी डिटेल माहिती घेतो आणि त्यानंतर त्याविषयी तर भाष्य बाळासाहेब आजबे जे माजी आमदार आहेत त्यांचं एक अत्यंत महत्त्वाचं विधान आहे की मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर, असं फक्त सुरेश धस आणि वाल्मिक कराड हे एकमेकांच्या संदर्भात करतात आहेत. कारण की या दोन्ही नेत्यांचे एकमेकांच्या सोबत गेल्या 20 वर्षांपासूनचे संबंध आहेत आणि तशा पद्धतीचं ऑडिओ क्लिप देखील ते म्हणजे त्यांनी दाखवलं, ऐकून दाखवलं. नाही, बाळासाहेब आजबेंनी हे जर विधान केलं असेल तर त्याविषयी त्यांनी आणखी स्पष्टता द्यावी. त्यांनी फक्त या गोष्टी सांगून बाजूला होऊ नये. ते ज्या पक्षात आहेत त्याच पक्षाचे मंत्री आहेत, त्याच पक्षाच्या मंत्र्यांशी संबंधित असलेले हे सदर आरोपी आहेत आणि त्यामुळे मला वाटतं की बाळासाहेब आजबे यांनी याविषयी अगदी खुलासेवार जनतेच्या समोर येऊन हे खुलासेवार सांगणं गरजेचं आहे. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.